खजूर म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर कसं चित्र उभं राहतं, एक मार्केटमधनं आणलेल्या वाळवलेल्या सुक्या खजुरांचं, आणि मी जो दाखवण्याचा प्रयत्न करत आहे ते म्हणजे नैसर्गिकरित्या झाडावर पिकवलेल्या बारही नावाच्या खजूर या जातीचं, ज्याची पौष्टिकता मार्केटमधनं आणलेल्या वाळवलेल्या खजुरापेक्षा खूपच जास्त चांगली आहे आणि त्या पौष्टिकतेमुळेच त्याची मागणी जगात भराभर वाढत चाललेली आहे. राई ऑर्गॅनिक खजूर ही लावण्याचं कारण म्हणजे मी एक कारखान्यासमोरून जात असताना तिथं मला एक लावलेली झाडं दिसली. ती झाडं पाहिल्याच्या नंतर ती शिवसारखी वाटली. दुसऱ्या वर्षी परत गेलेलं असताना तिथं मला त्याला एवढाले मोठाले घोस लागलेले दिसले. ते घोस लागल्यामुळं मी चौकशी केली की हे कशाचं झाड आहे, तर तिथं मला माहिती मिळाली हे खजुराचं झाड आहे. मग मी तिथून माहिती घेतली आणि ते लावण्याचे ठरवले. आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सुरुवातीलाच आपण लागवड केली. हे लागवड करण्यामागचा हेतू असा आहे, याच्यापासून उत्पन्नही भरपूर भेटतंय आणि आम्ही जवळपास भरपूर शेतकऱ्यांना याची मदत केली आणि करत आहोत. याच्यापासून प्रोत्साहित करतो आणि त्यांना जमिनीची माहिती, रोपाची माहिती, हे सगळं, आणि त्याच्यानंतर त्या रोपासाठी त्याच्यासाठी लागणारं काय करावं लागतंय, त्याचे पॉलिनेशन कसं करावं लागतंय, याच्यासाठी आम्ही पूर्ण शेतकऱ्याला मदत करत आहोत. बारी खजूर या शेतीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची लावण्याची सोपी व नियोजनबद्ध पद्धत. पहिले काही 2.5 वर्ष ह्या शेतीकडे एक व्यवस्थित असं लक्ष देणं खूप गरजेचं आहे, परंतु पुढचे 70 ते 80 वर्ष तुम्ही ह्या झाडांपासून पिकाची चांगली अपेक्षा करू शकता. शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठं आव्हान आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे बदलतं वातावरण. कधी अतिवृष्टी आपण बघतो तर कधी दुष्काळ आणि कधी रोग कीटकांचा मारा. खजूर या शेतीला या घटकांचा परिणाम होत नाही, कारण की हे पीक एक वाळवंटात उगवणारं पीक आहे. त्याला कधी पाण्याची कमी भासली नाही किंवा त्याला कमी जास्त पाणी वाटलंही नाही, कधी त्याला किड्यांचाही मारा झाला नाही. तर हेच पीक आपण इथे लावलेलं आहे. ही खजुराची शेती करताना मी 25 बाय 25 वर मार्कोट करून झाडं लावलेली आहे. ह्याचा नेम 30 बाय 30चा असताना मी 25 बाय 25 वर केलेली आहे आणि हे 25 बाय 25 पेक्षा कमी चालणार नाही. आता लोक भरपूर म्हणतात 25 पेक्षा 20 वर करायचं, 22 वर करायचं, पण हे चालत नाही. कशामुळे हे जे पानं आता एवढे टच झाले एवढे ठीक आहे, पण एखादे घुसल्याच्या नंतर त्याची हालचाल होणार नाही. हालचाल नाही झाल्यामुळे थोडा माल कमी लागणार. आणि नंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस झाड फुटते त्यावेळेस आपल्याला नर जातीचं पावडर त्या मादीच्या झाडाच्या जे फुल फुटतंय त्याच्यावर आपल्याला टाकल्याशिवाय ते होणार नाही. ते मधमाशीने 100% होत नाही. मधमाशी जर समजा ते फुल फुटलं तर तेवढ्यात 25-30 तासाच्या आतमध्ये ते मधमाशी ते एखाद्या जर नाही गेली तर ते फुल खराब होऊन जाणार, फेल जाणार. ज्यावेळेस माल पोलिनेशन पूर्ण झालं, पोलिनेशन पूर्ण झाल्याच्या नंतर माल मोठा होतो. मोठा झाल्याच्या नंतर कुठंतरी एक अर्धी पिवळी व्हायला लागल्याच्या नंतर आपल्याला ती कवरिंग करावं लागते. ही पांढऱ्या कलरची बॅग त्याच्यावर लावायला लागते. पावसाने खराब होत नाही, पाखराला पण खाता येत नाही, मुंग्या काही किडे काही जात नाही त्याच्यात, ती बॅग लावल्याच्या नंतर, आणि मालाची क्वालिटी चांगली राहते. खजूर लागवड महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतात एक नाविन्यपूर्ण असा प्रयोग आहे. खजूर लागवडीमध्ये अनेक असे घटक खूप महत्त्वाचे ठरतात, जसे की लागवडीपासून ते परागीकरणपर्यंत, परागीकरणपासून ते विक्रीपर्यंत असे हे घटक खूप महत्त्वाचे ठरतात आणि त्यातला कुठलाही टप्पा व्यवस्थित पार न पाडल्यास खूप मोठी जोखीम आपल्याला समोर येऊन दिसू शकते. म्हणूनच खजुरांच्या शेतीची माहिती असणं, एक मार्गदर्शन मिळणं आणि एक चांगल्या अनुभवातून मार्गदर्शन मिळणं हे खूप महत्त्वाचं ठरतं.